नमस्कार रेशन कार्ड धारकांनो, आता रेशन कार्ड धारकांना आत्ताच सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। आता रेशन कार्ड धारकांना आता मोठी भेट म्हणून आता सरकार 10,000 रुपये रोख रक्कम देणार आहे आणि त्याचबरोबर मोफत एक LPG गॅस सिलेंडर। आता रेशन कार्ड धारकांना मोफत गॅस सिलेंडर योजनेची माहिती आता संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला आता सांगणार आहे। त्याआधी जर आपल्या YouTube चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। तर बघा आता मित्रांनो, रेशन कार्ड मोफत गॅस सिलेंडर, जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। सरकारने रेशन कार्ड धारकांना महागाईपासून विशेष दिलासा देण्यासाठी एक नवीन योजना जाहीर केली आहे। या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना आता 10,000 रुपये रोख मदतीसह अनुदान देणार आहे किंवा त्याचबरोबर मोफत LPG गॅस सिलेंडर सुद्धा आता मिळणार आहे। ही योजना विशेषतः गरीब आणि मागासवर्गीय कुटुंबांना सणासुदीच्या काळात आणि त्यांच्या घरातील खर्चाचे संतुलनाच्या साधनानुसार आता सरकारचा मदत करणे हा हेतू आहे। तर बघा मित्रांनो, रोख रक्कम 10,000 रुपये देणार आहे सरकार आणि त्याचबरोबर LPG सिलेंडर हा सुद्धा एक नागरिकांना देणार आहे। तर या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे स्वयंपाकाचा गॅस आणि आवश्यक अन्नपदार्थाची कमतरता भासू नये म्हणून हे सरकारने आता नवीन नियम जारी करण्यात आलेला आहे। याचा फायदा पात्र लाभार्थ्यांना 10,000 रुपये रोख रक्कम आणि एक LPG गॅस सिलेंडर असा अनुदानित किंवा मोफत दिलेला आहे। तर ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBTच्या द्वारे त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे। याचा उद्देश मेन असा आहे की 10,000 रुपयाच्या आर्थिक मदतीमुळे कुटुंबांना सणाच्या खर्चात मदत होईल आणि LPG गॅस सिलेंडर अनुदानात महागाचा भार कमी होईल। तर मित्रांनो बघा, आता सरकारने आता 10,000 रुपये ज्या गरीब नागरिकांना आता दिलेला आहे त्यांना त्यांच्या सणासुदीमध्ये आर्थिक त्यांना मदत होईल व गॅस सिलेंडर महागामध्ये घेता येणार नाही त्या नागरिकांना आता महागाची भर कमी केलेली आहे। या योजनेचे फायदे आता कोणकोणत्या नागरिकांना होणार आहे, कोणकोणते नागरिक या योजनेचे पात्र ठरू शकतात, कोणकोणत्या नागरिकांना या योजनेचा लाभ मिळू शकतो बघा। तर ही योजना लक्ष्य गटावर लक्ष केंद्रित करते जेणेकरून सर्वात जास्त गरजू लोकांपर्यंत मदत पोहोचेल। तर बघा मित्रांनो, रेशन कार्ड लाभार्थ्याकडे BPL रेशन कार्ड असणे आता सर्वात मोठे आवश्यक आहे। तर बघा, नोंदणी त्यांचे नाव राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा पोर्टलवर नोंदणीकृत असणे आवश्यक आहे। तर LPG कनेक्शन प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थ्यांकडे LPG गॅस कनेक्शन असणे आता अत्यंत गरजेचे आहे। तर मित्रांनो, तुमच्याकडे LPG गॅस कनेक्शन असणे हा सर्वात मोठा नियम आहे। जर तुमच्याकडे LPG गॅस सिलेंडरचे कनेक्शन असेल तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता। आधार लिंकिंग लाभ मिळवण्यासाठी अर्जदाराचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी लिंकिंग असणे अत्यंत आवश्यक आहे। तर मित्रांनो बघा, या योजनेचा ज्या व्यक्तींना लाभ घ्यायचा असेल त्या व्यक्तींचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याचे लिंकिंग असणे हा गरजेचा प्रश्न आहे। ही योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे आणि कोणकोणत्या राज्यात आता सुरू होणार आहे बघा। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकार पहिल्या टप्प्यात काही राज्यांमध्ये ही योजना सुरू करत आहे। त्यामधील काही राज्य बघा, सुरुवातीचा राज्य हा योजनेचा प्रथम बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान आणि झारखंडमध्ये सर्वात पहिली योजना सुरू केली जात आहे। तर या राज्यामधील यशानंतर ते हळूहळू देशभरात लागू केली जाईल जेणेकरून अधिकाधिक रेशन कार्ड धारकांना याचा लाभ घेता येईल। तर मित्रांनो, याचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायची प्रक्रिया बघा, त्यानुसार तुम्ही ऑनलाईन सुद्धा अर्ज करू शकता। जर तुम्ही पात्र असाल आणि तुमचे नाव या योजनेत समाविष्ट नसेल तर तुम्ही खालील म्हणजेच पुढील मी सांगणार आहे त्या चरणाचे वापर करून अर्ज करू शकता। अधिकृत वेबसाईटवर जावा सर्वप्रथम किंवा तुमच्या राज्यातील अन्न आणि नगरी पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या, तर तुमचे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया लवकर पूर्ण होणार।
अर्ज लिंक बघा, पोर्टलवर जाऊन रेशन कार्ड 10,000 योजना लागू करा किंवा LPG गॅस सिलेंडर योजना लागू करा अशी संबंधित लिंक शोधा आणि त्यावर क्लिक करा. तुमची माहिती भरा, अर्जात मागितलेली माहिती भरा. त्यामध्ये तुमचं आधार कार्ड असो, पॅन कार्ड असो, संपूर्ण याची माहिती भरा. यामध्ये तुमचा आधार क्रमांक असू शकतो, रेशन कार्ड क्रमांक असू शकतो आणि LPG गॅस सिलेंडरची ID सुद्धा यामध्ये समाविष्ट असू शकते. बँकेची माहिती बघा, तुमच्या बँक खात्याची माहिती योग्य रीतीने तुम्ही माहिती भरावी लागणार आहे. त्यानंतर सबमिट करा. सर्व तपशील भरल्यानंतर सबमिट बटनावर तुम्ही क्लिक करू शकता. त्यानंतर तुम्हाला पुष्टीकरण पावती येणार. यशस्वी अर्जावर तुम्हाला एक पावती स्लिप म्हणून मिळेल. त्यानंतर भविष्यातील संदर्भासाठी ती सुरक्षित ठेवा. अर्जासाठी तुम्हाला आता लागणार आहे आवश्यक कागदपत्रे. यामध्ये कोणकोणते कागदपत्र आहेत नीट लक्ष देऊन बघा. जर तुमच्याकडे हे कागदपत्र नसतील तर तुम्हाला तुमचा अर्ज भरणार व ऑनलाईन किंवा ऑफलाईन भरून घेणार नाहीत. यामध्ये 5 कागदपत्राचा समावेश आहे. त्यामध्ये ऑनलाईन अर्ज करताना खालील कागदपत्रे तुमच्यापाशी असणे आवश्यक आहे. नंबर 1 आहे रेशन कार्ड. नंबर 2 आधार कार्ड. मित्रांनो बघा, रेशन कार्ड हे असणे अनिवार्य ठरवले आहे, तर तुमच्याकडे आधार कार्ड सुद्धा असणं अतिशय महत्वाचं आहे. नंबर 3 LPG कनेक्शनचा तुमचा क्रमांक असणे हा सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. नंबर 4 तुमच्या बँकेच्या पासबुकची छायाप्रतिमा, म्हणजेच मित्रांनो तुमच्या बँक कनेक्शन पासबुकची एक झेरॉक्स असणे आवश्यक आहे. नंबर 5 तुमचा मोबाईल क्रमांक. त्यानंतर तुम्हाला मोबाईल क्रमांक OTP पडताळणीसाठी OTP सुद्धा येणार आहे. तो OTP सांगून तुमचा अर्जाची छाननी होईल व तुमचा अर्ज पुढे ढकलला जाईल. त्यानुसार तुम्हाला या योजनेतून लाभ भेटला जाईल. तर नागरिकांनो, तुम्ही लवकरात लवकर हा अर्ज करा व 10,000 रुपये रोख रक्कम लवकरात लवकर मिळवा. जर तुम्हाला या 10,000 रकमेपासून गरीब नागरिकांना याची आर्थिक मोठी मदत होणार. सरकारकडून या मोठी मदत भेट म्हणून आता गरीब व कमजोर नागरिकांना आता दिलेला आहे. यामध्ये तुम्हाला आता थेट 10,000 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे. त्यानुसार तुम्हाला एक LPG गॅस सिलेंडर सुद्धा आता देणार आहे सरकार. त्यामध्ये नागरिकांनो, जे पात्र नागरिक आहेत त्यांनी लवकरात लवकर तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण करून 10,000 व LPG गॅस सिलेंडरचा लाभ घ्या. तर लवकरात लवकर तुमच्या जवळच्या माई सेवा केंद्रामध्ये जाऊन हा अर्ज प्रक्रिया पूर्ण करा. तर नागरिकांनो, असेच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी रेशन कार्ड धारकांनो, तुम्हाला जर असेच नवनवीन अपडेट्स पाहायचे असेल तर आपल्या मराठी कट्टा या YouTube चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद नागरिकांनो.